बी एड ॲडमिशन 2026-27 तर विद्यार्थ्यांची सी ई टीची एक्झाम झालेली आहे. तर आता विद्यार्थी वाट बघत आहेत ते म्हणजे की सी ई टी म्हणजे बी एड ॲडमिशन 2026-27साठी जी सी ई टी दिलेली आहे त्या सी ई टीचा जो रिझल्ट आहे हा कधी लागणार. तर बघू शकता यामध्ये 3 सेंटरवर जी एक्झाम होती ही टेक्निकलमुळे काही टेक्निकल प्रॉब्लेम आलेले होते, त्यामुळे यांची जी एक्झाम आहे ही परत घेण्यात येणार आहे. यामध्ये अशा प्रकारे एक संपूर्ण वेळापत्रक जाहीर झालेलं आहे. 27, 28 आणि 29 हे 3 दिवसांमध्ये 3 सेंटर होते. बघू शकता इथे सेंटरचे नावसुद्धा देण्यात आलेले आहे आणि सी ई टी कोणत्या शिफ्टमध्ये आणि कोणत्या तारखेला जो टेक्निकल एरर आलेला आहे ज्यामुळे या सेंटरच्या ज्या एक्झाम आहे ह्या होऊ शकलेल्या नाही आहे. तर या संपूर्ण विद्यार्थ्यांची जी एक्झाम आहे ही रविवारी 5 एप्रिल 2026ला परत घेण्यात येणार आहे. आणि या विद्यार्थ्यांचे परीक्षा केंद्र त्यानंतर जो वेळ आहे प्रवेशपत्र आहे हे नवीन डाउनलोड करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येणार आहे. तर या ठिकाणी ज्याही विद्यार्थ्यांनी पेपर दिलेले असेल परंतु त्यांचे टेक्निकल एररमुळे जर पेपर झालेले नसेल तर तुम्हाला घाबरण्याचं कारण नाही आहे. तुमची एक्झाम परत घेण्यात येणार आहे 5 एप्रिलला. तर तुम्हाला या प्रकारे संपूर्ण माहिती उपलब्ध केली जाणार आणि तुमचे जे हॉल तिकीट असेल हे तुम्ही परत डाउनलोड करू शकता. तर या विद्यार्थ्यांची एक्झाम झाल्यानंतर जो रिझल्ट असेल तर रिझल्ट डायरेक्टली उपलब्ध केला जाणार नाही आहे. स्टार्टिंगला तुमची जी ॲन्सर की आहे ही ॲन्सर की उपलब्ध करून देण्यात येणार. त्यामध्ये प्रोविजनल ॲन्सर की असणार आहे ही. यामध्ये विद्यार्थी त्यांची ॲन्सर की चेक करू शकतात, ऑब्जेक्शनसुद्धा घेऊ शकतात. जर त्यांना काही वाटत असेल काही क्वेश्चनचे मार्क्स तर त्यांना मिळाले नसेल ते ऑब्जेक्शन घेऊ शकतात आणि त्यानंतर तुमची फायनल ॲन्सर की येते. आणि ज्या दिवशी तुमची फायनल ॲन्सर की येणार त्या दिवशी किंवा तिथून 2 ते 3 दिवसामध्ये तुमचे जे स्कोअर कार्ड असणार आहे हे तुमच्या लॉग इनमध्ये उपलब्ध केले जाणार. तर साधारणतः या प्रोसेसला एप्रिलचा शेवटच्या आठवड्यापर्यंत ही प्रोसेस चालणार आहे. ही प्रोसेस लवकरसुद्धा झालेली असते परंतु यामध्ये जो टेक्निकल एरर आलेला आहे आणि यामध्ये विद्यार्थ्यांना परत पेपर द्यायचं काम पडलेलं आहे त्यामुळे ही प्रोसेस थोडी आता लेट होणार. तरी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या आत विद्यार्थ्यांचा जो रिझल्ट असेल हा उपलब्ध केले जाणार आणि त्यानंतर विद्यार्थ्यांची ॲडमिशन प्रोसेस सुरू होणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आपले जे डॉक्युमेंट्स आहे हे रेडी करून ठेवा. कारण की सी ई टीचा जो फॉर्म भरणार तुम्ही म्हणजे ॲडमिशनसाठी त्यामध्ये तुम्हाला जे डॉक्युमेंट्स आहे हे ओरिजिनल स्कॅन कॉपी अपलोड करायची आहे. डॉक्युमेंट लिस्ट आपण या अगोदर दिलेली आहे तरीसुद्धा डॉक्युमेंट लिस्ट विद्यार्थ्यांना पाहिजे असेल तर तुम्ही कमेंट्समध्ये सांगा. तुम्हाला परत बी एड ॲडमिशनसाठी जे डॉक्युमेंट्स लागेल त्याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार. तर बी एड ॲडमिशन 2026-27बद्दल जीही पुढील अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार. त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा.